बघा तिकडे पण तशीच गाडी आहे सेम. कॉन्क्रीट आहे त्याच्यामध्ये, सिमेंट मिक्सर वाळू आणि ते आहे ते तिकडे खाली पाठवतात त्या पाईपने. पाईपने? हा, काम चालू आहे तिथे. तिकडे ट्राम आलेली आहे. 58 याच्याकडे जाते कुठे? तुम्हाला बरंच समजायला लागलं आता. नितीशकडे बरंच समजायला लागलं तुम्हाला. नितीशकडे जाते. नितीशच्या घराच्या इथे आपण गेलो होतो ना, याच नंबरने गेलो. हां 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 हां. स्कूलमधली मुलं छान असं सायकल घेऊन येतात. मुलं बघा नाही सगळी ते बघा, तिकडे एक तो मुलगा आहे. मुलं म्हटलं स्कूलमधून येताना सायकल छान घेऊन चालवत येत. साऊथ एरा फार्मसी 12 तास चालू असतं ना. तुमचं लक्ष बरोबर फार्मसीकडे जातं. अच्छा, इथे हे सगळं कॉस्मेटिक आहे. ऑइल काय काय दिसतं. डिस्प्ले बघा कसं करून ठेवलेलं आहे. फार्मासिस्ट बॉम्बे. Can I take something? आम्ही बघतोय प्रिस्क्रिप्शन असेल ना तर तिकडे नसते मेडिसिन मिळणार. बाकी ज्यूस अँड फ्री तिकडे आहे, पाहिजे ते चॉईस घेऊ शकतो. इथे स्वतः आपण घेऊ शकतो ना. नो 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 नो. हे आपण औषध प्रिस्क्रिप्शन बिना ही औषध आपण घेऊ शकतो. डेटॉल वगैरे पण इथे आहे. मोठं असं स्टोर आहे. लॉरियलचं पण इथे सगळं ठेवलेलं आहे. नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? आम्ही देखील मजेतच आहोत. छान एक एक दिवस सगळीकडे फिरतोय आणि ब्लॉग बनवतोय. आणि ब्लॉग गार्डनमध्ये आलो. येताना आम्ही ना फार्मसी दिसली यांना. हे फार्मासिस्ट त्यामुळे यांना लगेच मेडिकल स्टोअर दिसतं. तर फार्मसीमध्ये गेलो, तिथे सगळं शूट केलं आणि आता गार्डनमध्ये आलो. आणि गार्डनमध्ये आम्ही 2-3 असे राऊंड मारले. तर इथून पुढचा पण ब्लॉग तुम्ही बघत राहा. चला आता. प्रत्येकाकडे पेट आहेतच ना. हे बघ स्कूलच्या मुलं बघ. ओ, बॅग्स ठेवल्यात त्यांनी इथे आणि मस्त दोघी जणी खेळत आहेत. सगळे गेम बघा ना आपल्या याच्यामध्ये, आपल्या पार्कमध्ये वेगळे गेम असतात. इथे फक्त मुलं कशी खेळत आहेत. इकडनं जाऊया, इकडनं. स्पायडर सारखं पण लावलेलं आहे इथे. बापरे, तिथं पूर्ण लटकत आलेली इथपर्यंत. अरे वा, छान पार्क आहे हे. तो मुलगा बघा कसं चढतोय त्या स्पायडरवर. पूर्ण खालून वरपर्यंत चढत गेलाय तो, मध्येच अडकलाय आता. आणि इथे बघा काय आहे ते, वेगळेच गेम आहेत ना या पार्कमध्ये. अरे बापरे, अरे बापरे, कुठे पळाले. सगळे खेळतात. दमली आहेत पूर्ण खेळ. त्या गालाला लागले ग, बँडेज लावले. त्यांच्या ना सगळीकडून अशी मोठी मोठी झाडं आहेत.
आणि मध्यभागी मोठा ग्राउंड आहे आणि पुन्हा त्या कोपऱ्यात झाडं आहेत सगळीकडे. सुंदर कॉम्बिनेशन दिसतंय, वर ब्ल्यू खाली ग्रीन. फुटबॉल कोच आहे वाटतं तो ना, काय हो. इथे एक जण शिकवतोय, तिकडे एक शिकवतोय, तिथे एक शिकवतोय. इथे खूप लहान मुलं आहेत. काय काय मुलं ना स्कूल मधूनच आलेली आहेत इथे. इथे पण दुसरे, इथे जरा मोठी मुलं आहेत. इथे खूप वर्षापासूनची असणार आहे ती झाडं आहे ना. भरपूर झाड आहेत या गार्डन मध्ये. कोणतं झाड आहे काही कळत नाही. छोटी छोटी अशी एकदम पानं, झाड तर खूप मोठं दिसतंय, पानं अशी छोटी छोटी दिसते त्याला, आणि अशी काटेरी पण वाटते जरा. आतमध्ये जाऊन बघूया. बापरे, सगळी स्किन पण निघाली या झाडाची. काय असं झालं असे, सगळ्या झाडाला अशी स्किन निघाली. छान दिसतंय एकदम झाड पण. काय हो, तुमचं ऑफिस चालू आहे अजून? जयरामचा फोन, हा जयरामचा फोन आला होता. ऑफिस चालू, त्याला द्यायची. चालू ऑफिस चालू आहे. चालू आहे कर किती. इथे पाणी आहे प्यायला, मध्ये मध्ये आपण इथे पाणी पण पिऊ शकतो. छोट्या कुत्र्यांना पण आहे पाणी. रस्त्याच्या इथे पाण्याची पण सोय आहे, आणि ते पेट असतील ते पण खाली उरलेलं पाणी पित असतील. चला आता आम्ही रस्ता क्रॉस करायला उभे आहोत. किती वर्षापूर्वीच असेल ना. काय चर्चचं नाव? खूप जुनं आहे. गार्डनच्या बाजूला चर्च आहे. आपण या प्रकारच्या गाडी खूप बघितल्यात. कोणतं राईस पॅडी थाई फूड, थाय रेस्टॉरंट आवडतं. थाई करी वगैरे आवडते ना तुम्हाला? हो, जाऊया आपण थाई करी खायला जाऊया. पण इकडच्या मध्ये आणि इंडियन याच्यामध्ये ना टेस्ट वेगळी असते. हे बघा इथे यांचं पेट. हे बघा यांचं इथे पाणी प्यायला ठेवलं वाटतं. ते बघा पेटला पण इथे साईडला ना पाणी प्यायला ठेवलेलं आहे. इथे काय सेल लागले, हाफ प्राइस. काय हाफ प्राइस सेल. मस्त पण आहे. हे एकच शॉप आहे, क्लिअरन्स सेल. म्हणजे आपल्या इंडियासारखं पण इथे सेल असू शकतो हाफ प्राइस मध्ये. छान शर्ट्स. हे लेदरचं जॅकेट बघा, शर्ट्स शर्ट छान आहे. लेदरचं जॅकेट पण छान आहे. सगळे आता सिजनेबल. विंटर असं वरून असं खाली येते बघा रस्ता, म्हणजे असं थोडंसं हिली असं वाटतंय ना इथे. वर खाली असं प्लेन असं नाही वाटत इथे. आणि ही लॉन्ड्री आहे इकडे. हे बघा ही आहे इथे लॉन्ड्री. ड्राय क्लीन लॉन्ड्री म्हणजे हॅपी अवर्स 5 to 7 PM. बॉम्बे सारखंच हॅपी अवर्स पण आहे इथे. हो, आपल्या बॉम्बेला कसं हॅपी अवर्स आहे
तसंच इथे सुद्धा हॅपी अवर्स. सगळीकडे असते ते. गार्डन मधून येता येता आम्ही जरा दुकानच्या शॉप मध्ये काय आहे काय ते सुद्धा विंडो शॉपिंग करत आलेलो आहोत. काय बॉम्बे मध्ये असताना असं कधी विंडो शॉपिंग केली आहे का? अजिबात नाही. त्यांना बिलकुल आवडत नाही विंडो शॉपिंग करायला. एका शॉपमध्ये जायचं, शॉपिंग करायची आणि लगेच बाहेर यायचं. पण आज इथे छान वाटलं विंडो शॉपिंग करताना. तुम्हाला वेगळं वाटतं काहीतरी. आम्ही आता गार्डनमधून आलेलो आहोत आणि आम्हाला थोडीफार ग्रोसरी घ्यायची आहे, म्हणून आम्ही आता ग्रोसरी स्टोअरमध्ये जातोय. लगेज बॅग घेऊन जायची, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं टाकून सामान घातलं की चांगलं आणता येतं. आपल्याकडे कसं पिशव्या घेऊन जातो आपण डीमार्टमध्ये, तसं ही बॅग घेऊन जातो. केमिस्ट वेअर हाऊस जायचं. शिवानी इथे बसली. हा बाबा गेले. अरे बापरे, ते लगेच आतमध्ये पण गेली. मेडिकल बघितलं का ते लगेच आतमध्ये जातं. हे मेडिकल हो इकडे आहे काय? केमिस्ट बघितलं तुम्ही लगेच आतमध्ये येता. काय बघताय? केमिस्ट. प्रिस्क्रिप्शन तिथे द्यायचं आणि त्यांना कनेक्ट करायचं. आणि हे काही इकडे सगळे औषधं ओळखीची आहेत का तुमच्या? न्यूट्रिशन सगळे सगळे. आपल्या इथे झेप्टो ब्लिंकिट असताना तसं इथे आहे. उबर ॲप आहे, त्या ॲपवरून ती ऑनलाईन ग्रोसरी मागत असते. पण आज मी म्हटलं की आपण आज जाऊया आणि घेऊया. ऑनलाईन नेहमीच घेते ती, आणि कधी वेळ असेल तर ती ग्रोसरी शॉपमध्ये पण जाते. पण आज मला ते ग्रोसरी शॉप बघायचं आहे, म्हणून आम्ही चाललेलो आहोत तिथे. संध्याकाळच्या वेळेस तर खूपच छान दिसतो. सगळ्या लाईट्स असतात, छान वाटतंय. हे रेस्टॉरंटच्या बाहेर असे टेबल ठेवलेले आहेत. थंडी सगळेच जण रेस्टॉरंटमध्ये बसत नाहीत. त्यांना बाहेर बसायचं असेल तर असे फायर फाउंटन लावून ऊब मिळते तिथे बसतात. आणि आता आपल्याला आतमध्ये जायचंय. एशियन फूड स्टोर आहे. हां, एशियन फूड स्टोर. आणि हे काय मॉस्टली एकदम चीप वाला भेटतं त्यात सगळं. मिनिमम $2. ते छान आहे. ते बघ हे प्लांट वगैरे चिकन छान लागतं. म्हणजे बहुतेक सामान $2 मध्ये वगैरे इथे मिळते. डीमार्ट सारखंच इथे शॉप आहे. काय काय घेऊयात. सगळी क्रॉकरीज वगैरे, मोठे फ्लावर्स, स्टेशनरी आहे इथे, टॉयज आहेत लहान मुलांचे. ग्लासेस वगैरे सगळं. बघा पेंटिंग करायचं असेल तर घेऊ शकतो. एक घेते का शिवानी? कोणतं तरी इंडियामध्ये स्वस्त मिळतं. हे कितीला आहे? हे कितीला आहे? $10 म्हणजे तुला $500 मिळेल. इथे हे कितीला? $10 $9.99 म्हणजे ₹1000. बघा चमचे, सुरी, ही झाला ही चहाची गाळणी. ग्रोसरी इथे फ्रूट्स इथे स्वस्त असणार की महाग विक्टोरिया मार्केटपेक्षा? विक्टोरिया जरा स्वस्त आहे. इथे फ्रूट्स, व्हेजिटेबल सगळे. आणि वूलवर्थ, मशरूम, ॲपल.
पेर $3.99 $4. ट्रॉली बॅग दे धानाचाच बसलाय रुसलाय वाटतं त्याला काहीतरी घ्यायचंय. नाही तो रुसलाय बघ ना तो शिवा काही. काय काय घ्यायचंय. चल आपण तिकडे याच्यावर मध्ये जाऊया. सगळं टोमॅटो आहे. हे पण घे, काकडी पण घे आपल्याला. फ्रूट्स, मिंट, पुदिनाची पानं. बापरे केवढी मोठी मोठी पानं आहेत. पुदिना, कोथिंबीर. एक काफी आहे. हा एक बरोबर आहे. हे घेऊया का बेलीव? हे आहे आपल्याकडे. नाही आहे. हे घेऊन जा. कांदे, बटाटे. कांदे कसे आहेत ग हे? $3 केजी. आणि बटाटे पण $3 केजी. सगळे दुधाचे कॅन तिथे ठेवलेले आहेत. इथूनच कॉफी घेतली दिसतो ना शिवानी. सगळे इथे कॉफीचे प्रकार. नेस कॉफी. स्वतःच स्कॅन करणार. प्रत्येक जण आपापलं हे लगे घेतलेलं सामान स्कॅन करतात. स्वतः स्कॅन करायचं, बिल पे करायचं म्हणून निघायचं. आम्ही आता ग्रोसरी घेतलेली आहे, बिल पे केलेलं आहे आणि आता घरी निघालेलो आहोत.